राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली। पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावतीत सेना भाजपची युती तुटली। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। तर भाजप शिंदे शिवसेनेची कुठे कुठे युती तुटली पाहूया। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे या ठिकाणी युती तुटलेली आहे। तर भाजप शिंदे शिवसेनेची कुठे कुठे युती झाली तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत युती झाली। पनवेल, नागपूर आणि जळगावात देखील भाजप शिंदे शिवसेनेची युती झाली। पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावतीत सेना भाजपची युती तुटलेली आहे। नेमकं काय होणार? अनेक चर्चांनंतर, स्थानिक आरोप प्रत्यारोपांनंतर अखेर युती तुटल्याची बातमी समोर आलेली आहे। तर काही ठिकाणी युती देखील झालेली आहे। महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काही जागांवरून फिसकटले तर काही ठिकाणी युती झालेली आहे, काय सांगाल? निश्चितच गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चा सुरू होत्या। मात्र राज्यातल्या जवळपास 10 शहरांमध्ये भाजप आणि सेना या दोन्हींमधली जी काही युती आहे ती आता तुटलेली आहे। आपण जर काही दिवसांपूर्वी बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट केलं होतं की अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक शहरांमध्ये आमच्या समोर निवडणुकीला सामोरं जाईल, मात्र भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरं जाऊ अशा पद्धतीची भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। मात्र आता या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चांमुळे युती फिसकटल्याचं समोर येत आहे आणि ज्यामध्ये प्रमुख शहरं जी आहेत त्या पुणे शहर, पुण्यात देखील भाजप आणि शिवसेना यांच्यातली युती तुटल्याचं काही वेळापूर्वीच इथले शहराध्यक्ष नाना भांगेरी यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून भाजप सेनेमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होती, मात्र शिवसेनेला सन्मानजनक जागा न दिल्यामुळे युती तुटल्याचं या सगळ्या शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। दुसरं शहर अर्थात नाशिकमध्ये देखील भाजप आणि शिवसेना या दोन्हीमध्ये युतीच्या चर्चा सुरू होत्या, मात्र त्या ठिकाणी देखील आता युती तुटलेली आहे। नवी मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्ये आता भाजप आणि शिवसेना हे आमने सामने निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी देखील निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळते। तुमच्याकडून अपडेट घेऊ, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहिती।